एक खूप मोठं उदाहरण देते. आमचे मेसेंजर आहेत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद पैगंबर, त्यांची वाईफ खतीजा, ह्या सगळ्यात मोठ्या मक्कामधले व्यापारी होते. याच्यापेक्षा मोठं मेसेज काय असू शकतो आयुष्यामध्ये? आपल्या समाजामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की मुस्लिम असल्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन काम नाही करू शकत, तुम्ही रोजगाराची निर्मिती नाही करू शकत किंवा XYZ एनिथिंग. समाजातली काही लोक आहेत ज्यांना अधुरं नॉलेज आहे आणि त्या गोष्टी त्या महिलांवरती लादत असतात. नोकरी घेणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, ते वाक्य मी कंप्लीट करतेय. फक्त जे बेरोजगार मुलं आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्यांना जॉब देऊ शकतात त्यामधला दुवा बनून मी हे काम करत आहे. चेहऱ्यावरती येऊन कोणी सांगितलं नाही, बट मागून खूप विरोध झाला. बट त्या विरोधांना जर मी बघितलं असतं तर मी कधीच पुढे जाऊ शकले नसते. म्हणजे असं म्हणतो की लोकांनी काय बोलायचं हे जर आपण विचार केला तर त्यांनी काय बोलायचं प्रॅक्टिकली. घरच्यांचा सपोर्ट मिळाला का? त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? 10 वर्ष आधी त्यांना असं वाटलं की हे काय करते, हे कोणी केलं नाही, ही का करते, असा एक प्रश्न होता. कारण माझ्या वडिलांचं असं होतं की मुलींनी बँकेत नोकरी करावी, 9 to 5 जॉब करावा, आणि या सगळ्या गोष्टी मी ब्रेक करत आलेली आहे. आता माझे घरचे खूप सपोर्ट करतात. खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी बघून. 12वी जरी मी पास असेल तरी मी ज्या गोष्टी मला करायच्यात आयुष्यामध्ये त्याचा सखोल अभ्यास करते. उमरा ओलांडायचे फक्त तिने तयारी करावी, हिम्मत करावी. केलेला तो संघर्ष जो असतो उमरा ओलांडताना, तो तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणजे ती एक जी बेसिक स्टेप आहे ती उचलणं फर्स्ट स्टेप घ्यायचा आहे आणि सक्सेस मग तुमच्याकडे येणार. येस 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 थांबायचं नाहीये. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही थांबलात. म्हणजे स्टेप्स तुम्हाला घेत राहायचंय. आपली लाईफ ही एका ट्रेन सारखी आहे. त्याचं इंजिन आपल्याला बनायचं आहे. मागचे जे डबे आहेत इंजिनच्या ते आपले लाईफ आहे, ती तशी चालत जाणार आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सामान्य जनांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. एखादं घर चालवण्यासाठी पैशांची गरज असते, स्टेबल एक इन्कम असावं लागतं, हे सगळेजण बघतात. आणि आपण सगळेजण जेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो त्यावेळेला बरेचसे असे लोक असतात, तरुण असतात, जे शिकलेले आहेत, सबरलेले आहेत, मात्र चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. आणि अनेक अशा कंपन्या सुद्धा आहेत ज्या चांगल्या एम्प्लॉईजच्या, चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात आहेत. आणि हाच दुवा पकडून एक तरुणी जी 12वी शिकलेली आहे ती नोकरी शोधणारी नाही तर नोकरी देणारी बनलेली आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जॉब फेअर भरवून तरुणांना ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचं, त्यांना एक संधी देण्याचं काम ही तरुणी करते. तिचं नाव आहे तस्मिया शेख. आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर तस्मिया शेख या जॉब फेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून जॉब फेअर घेतात. जॉब कार्ड सुद्धा त्यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि अनेक तरुणांना त्यांनी या फेअरच्या माध्यमातून कंपन्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, नोकरी देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर एक अशी तरुणी जी बेकवॉलच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची संधीसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि अनेकांना इन्स्पायर करते. जरी तिचं शिक्षण खूप जास्त झालं नसलं तरी देखील ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, जे उच्च शिक्षित आहेत, त्यांना नोकरी मिळायला पाहिजे यासाठी ती झटते. आणि आज 10-12 वर्षांपासून तिचा हा जो प्रवास आहे तो नेमका कसा राहिलेला आहे. आणि एक मुस्लिम फॅमिलीमधून येणारी मुलगी तिनं जॉब फेअर भरवण्यासारखं, म्हणजे रोजगार मेळावे भरवणं हे नेमकं किती आव्हानात्मक आहे, या सगळ्या गोष्टींविषयी आपण तिच्यासोबत चर्चा करणार आहोत, तिच्याकडून जाणून घेणार आहोत तिचा हा प्रवास. खरं तर आपण सुरुवातीला म्हणजे तुमचा हा प्रवास काय आहे किंवा कशा पद्धतीनं सुरुवात झाली या सगळ्यांविषयी बोलणार आहोतच. मात्र सुरुवातीला तुमचा हा जो जॉब फेअर आहे त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. जॉब फेअर तुम्ही कसं भरवता, कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी अरेंज करत असता आणि नेमका कसा हा जॉब फेअर असतो? आपण जो जॉब फेअर भरवतो हा एक दिवसीय जॉब फेअर असतो आणि जॉब कार्डच्या माध्यमातून पुढचे 365 दिवस आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करतो. एक दिवशी जॉब फेअर म्हणण्याचं जे कारण आहे ते असं आहे, जिथं बेरोजगार मुलं आहेत तिथं आपण 25 ते 30 कंपन्या घेऊन जातो, ज्या प्रकारची बेरोजगारी त्या विभागामध्ये आहे, आणि त्याच्या माध्यमातून आपण रोजगार द्यायचं काम करतो. आणि जॉब कार्डच्या माध्यमातून पुढचे 365 दिवस त्यांच्या मोबाईलवरती आपण 5 ते 7 संधी अपॉर्च्युनिटीज त्यांना शेअर करतो, जेणेकरून त्यांचा हा प्रवास इथंच न थांबता पुढे ते कंटिन्यू करू शकतात आणि चांगल्या ठिकाणी ते आपला जॉबचा प्रश्न हा मिटवू शकतात. पण ही जी संकल्पना आहे, ही जी आयडिया आहे जॉब फेअर घेण्याची, ही कुठून आली? म्हणजे कसं सुचलं की आपण जॉब फेअर सुरू करावा?
आजपासून एक 11-12 वर्ष आधी एका जॉब फेअरमध्ये मी गेले होते. मी एका छोट्याशा कंपनीमध्ये जॉब करत होते त्यावेळेस. अच्छा. आणि जॉब करत असताना त्या कंपनीमध्ये HR सुट्टीवर होती. त्या दिवशी मी जॉब फेअरमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते. जवळपास 70-75 लोकांचा मी त्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला होता. जेव्हा मी जॉब फेअरमध्ये गेलं तेव्हा मला जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. इट इज सो युनिक की आणि आपण जर यात एफर्ट्स टाकले तर आपण खूप सुंदर काहीतरी घडवू शकतो याच्या माध्यमातून. आणि तिथूनच मला ही इन्स्पिरेशन मिळाली. मी ज्या कंपनीमध्ये काम करत होते त्या बिल्डिंगमध्ये खूप सारे कन्सल्टन्सी होते. तुम्ही आजपासून 10-12 वर्ष आधी जर गेलात तर खूप सारे कन्सल्टन्सी होते, जॉब कन्सल्टन्सी. आणि ते मुलांकडनं 500-1000 रुपये घेऊन त्यांना जॉब घ्यायचा वादा करून ते वादा निभवतही नव्हते. तर ही गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी दररोज बघत होते. आणि जॉब फेअर मध्ये गेल्यानंतर मला जाणवलं की इथं हे वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. इथं HR प्रतिनिधी आलेले आहेत, इथं बेरोजगार मुलं आलेली आहेत आणि यांच्यामधला दुवा म्हणून जॉब फेअर काम करत आहे. आणि हे काम आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि हेच संकल्पना आणि हेच मोटिवेशन घेऊन मी या कामात ची सुरुवात केली. मग ही जी सुरुवात आहे ती कशी झाली? म्हणजे तुमचा पहिला जॉब फेअर कसा होता, कुठे होता? पहिला जॉब फेअर जर म्हटलं तर आता मला पहिला जॉब फेअर तर आठवत नाहीये कारण इतके जॉब फेअर झाले. बट एक सुरुवात करत गेले मी. म्हणजे पहिलं मी रिसर्च करत गेले की कोण जॉब फेअर करतंय, कितपत चांगल्या पद्धतीने जॉब फेअर करतंय आणि कसं अप्रोचमेंट करायचं. सुरुवातीला तर मला असं जाणवलं की मला माहिती नव्हतं की हे जॉब फेअरची सिस्टीम कशी वर्क करते. तर सुरुवातीला मी असं ठरवलं की आपणच आपल्या विभागामध्ये एक जॉब फेअर घ्यायचा. मी एक छोट्याशा लोकेशन मधनं येते, पुण्यामधून. तर तिथं जेव्हा मी एज्युकेशन कम्प्लीट करत होते किंवा माझा स्वतःचा रोजगाराचा प्रश्न मी माझा मार्गी लावत होते तेव्हा तिथं खूप बेरोजगारी होती. तर पहिलं तर माझ्या डोक्यात हे आलं की आपण आपल्या लोकेशनसाठी हा जॉब फेअर करायचा. आजपर्यंत ते करणं मला शक्यही झालं नाही. बट पूर्ण मी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक मध्ये जॉब फेअर केले. मला असं वाटलं होतं की आपण जे लोक जॉब फेअर भरवतात त्यांच्या माध्यमातून आपल्या एरियामध्ये जॉब फेअर घेऊ. आणि त्यांनी एक रक्कम मला सांगितली आणि ते जमवत हा प्रवास सुरू झाला आणि मीच स्वतः जॉब फेअर करायला सुरुवात केली. ग्रेट. आणि मी एक ऐकलेलं आहे की 5,000 फक्त 500 रुपयांसाठी तुम्ही कुठेतरी इन्स्पायर झाला होता जॉब फेअर सुरू करण्यासाठी किंवा स्वतःचं काहीतरी करण्यासाठी. ती स्टोरी नेमकी काय आहे? म्हणजे फक्त 500 रुपयांमुळे तुम्ही हे जे जॉब फेअर कडे वळालात किंवा स्वतःचं काहीतरी करण्याकडे वळालात ते नेमकं काय? 500 रुपयाची गोष्ट अशी आहे, मी एका ठिकाणी असिस्टंट म्हणून जॉब करत होते. अकाउंट असिस्टंटला पण असिस्टंट होते मी ऍक्च्युली. तेव्हा 11वी मध्ये होते मी, पार्ट टाइम जॉब करत होते. आणि जॉब करत असताना तिथं मला 3,500 रुपये पेमेंट होतं. अच्छा. आणि 3,500 रुपये मला दर महिन्याला मिळत होते. त्यातले 3,000 रुपये मला घरी द्यावे लागायचे आणि 500 रुपयेच माझ्यासाठी राहायचे तेव्हा. आणि 11वी मध्ये 500 रुपीज मंथली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे प्रॅक्टिकली. आणि घडलं असं की एका मंथ मध्ये मला 500 रुपये कमी मिळाले. त्याचं कारण काहीच नव्हतं. जस्ट दे डोंट वॉन्ट टू गिव्ह मी दॅट मनी. आणि ते म्हणले ये महिना आपको 3,000 पेमेंट मिळेल. तर मी ते पैसे घेतले हातात, बघितलं, म्हणलं आपलं महिना तर चालणार नाही कारण मला 500च भेटत होते त्यातले. तर मी त्यांना जाऊन रिटर्न केलं आणि म्हणलं की मी उद्यापासून नाही येणार, हे पैसे पण तुमच्याकडेच ठेवा. आणि त्या रात्रीच मी ठरवलं की यानंतर आपल्याला जे काही करायचंय ते असं करायचं की कोणाजवळ हात फैलवायची कधीच आयुष्यात गरज नाही पडली पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने मी माझा पुढचा प्रवास सुरू केला. पण तुम्ही जे आता सांगितलं की तुम्ही त्यावेळेला 11वीला होतात, तुमचं शिक्षण नेमकं किती झालेलं आहे, कुठे झालेलं आहे? मी 12वी पास आहे. मी शिक्षण म्हणलं तर मी 10वी पर्यंतच स्कूल लाईफ एन्जॉय केलेली आहे. 12वी मी बाहेरनं दिली. 11वी मध्ये मी नापास झाले. मराठी मीडियम मधून माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. आणि 11वीला इंग्लिश मीडियम मध्ये मला 11वी द्यावी लागली. त्या काळात मला काहीच कळलं नाही आणि 11वी मी नापास झाले. त्याच्यानंतर 12वी मी बाहेरनं देऊन मी 12वी पास झाले. आणि त्यानंतर मी प्रयत्न भरपूर केले की माझं पुढचं एज्युकेशन कम्प्लीट व्हावं.
बट घरची परिस्थिती तेवढी सक्षम नव्हती की मी माझं एज्युकेशन कम्प्लीट करू शकल. कारण माझ्या मागं माझी एक बहीण होती, माझा भाऊ होता, हां, हां. त्यांचं पण एज्युकेशनचा प्रश्न होता माझ्यासमोर. हां, हां. तर त्या ह्यानी मी माझं एज्युकेशन पुढं करू नाही शकले. हं, हं, हं. म्हणजे तुम्ही मग त्याच्यानंतर कधी ट्राय केला का, की 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशनसाठी जे मुक्त विद्यापीठ असतात तिथून करता येईल असं काही विचार केला? मुक्त विद्यापीठामधनं पण करायचा प्रयत्न केला. हां. बट म्हणू शकता की काही परिस्थिती अशी असते हं. की ₹2,500 कदाचित त्याची फीज होती हां. आणि ते पण मला जमलं नाही ॲक्च्युली भरणं. हं, हं. 11th मध्ये लास्ट लास्ट ट्राय होता तो माझा हं, हं. आणि मग त्यानंतर मी पुढं कंटिन्यू नाही केलं. हं, हं. येस. मग जेव्हा तुम्ही जॉब सोडला आणि एज्युकेशन सुद्धा पुढे कंटिन्यू करू शकला नाहीत, त्याच्यानंतर हा जो जॉब फेअर तुम्ही सुरू केला, तस्मी इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी सुद्धा इस्टॅब्लिश केली, तर ती जर्नी कशी होती? म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जात गेलात? जॉब सोडल्यानंतर पण मी 1-2 ठिकाणी प्रयत्न केला जॉब करायचा आणि ते जॉब करत असतानाच मी जॉब फेअरकडे वळाले होते. ओके. म्हणजे जॉब करत करत मी जॉब फेअर्स करायला सुरुवात केली होती. कारण जॉब फेअर कसं करायचं हे मला काहीच माहिती नव्हतं प्रॅक्टिकली. आणि नंतर मग जसा माझ्या जॉबच्या सोबत मी जॉब फेअर करायला सुरुवात केली. 1 जॉब फेअर झाला, 2 झाला, 3 झालं. महानगरपालिकेचे इलेक्शन झाले. मग नगरसेवकांसाठी आपण जॉब फेअर्स केले. मग आमदारकीचे इलेक्शन झाले, खासदारकीचे इलेक्शन झाले. जे आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार होते त्यांच्यासाठी जॉब फेअर अरेंज केले. असा हळूहळू तो प्रवास माझा सुरू झाला आणि जे जॉब सोडून म्हणू नाही शकत तर जॉबच्या सोबत पण झाला. अच्छा. आणि माझ्या वयाच्या 21व्या वर्षी मी फायनल जॉब सोडला आणि फुल टाइम मी फक्त आणि फक्त आजपर्यंत जॉब फेअरच करत आहे. ओ, अच्छा. मग हा एक्सपिरियन्स कसा आहे? कसं वाटतं जॉब फेअर घेऊन? एवढे तरुण त्या जॉब फेअरमध्ये येत असतील, त्यांना नोकरीची गरज असते आणि तुम्ही त्यांना त्या कंपन्यांपर्यंत पोहोचवता. तर हा एक्सपिरियन्स नेमका कसा आहे? प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. हं. तसंच मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम हां. यांच्या एका वाक्याला खूप इन्स्पायर झाले होते की नोकरी देणारे नाही म्हणजे नोकरी घेणारे नाही तर नोकरी देणारे व्हा. हां. आणि ते वाक्य मी कंप्लीट करतेय. माझ्या आयुष्यातलं एक खूप मोठं स्वप्न होतं मी त्यांना भेटायचं, जे मी भेटू नाही शकले. बट त्यांचं वाक्य मी कंप्लीट करतेय, ज्यांनी मला खूप इन्स्पायर केलं होतं. ती म्हणजे भावना माझ्यासाठी म्हणजे खूपच मोठी आहे प्रॅक्टिकली. आणि जॉब फेअरच्या 2 दिवस आधी मला झोप लागत नाही. ओ. कारण एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. येणारा जर 1000 जरी मुलं आली तर 1000 विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते. या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे मला झोप येत नाही आणि जॉब फेअर झाल्यानंतर मी खूप शांतपणे झोपून जाते. त्याचं कारण असं आहे की एका जॉब फेअरमध्ये जर 1000 मुलं असतील आणि त्यातला मी 200 ते 250 लोकांना जरी जॉब त्या दिवशी देऊ शकले तर याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काहीच नसू शकतं हे मला वाटतं. मी स्वतःची कंपनीमध्ये तर त्यांना जॉब देऊ शकत नाही बट हे खूप सोपं आहे की फक्त जे बेरोजगार मुलं आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्यांना जॉब देऊ शकतात त्यामधला दुवा बनून मी हे काम करत आहे. मग आता तुम्ही एवढं पुढे आलेला आहात, म्हणजे एवढ्या वर्षांपासून तुम्ही हे काम करताय, तर याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं पॉलिटिशियन सोबत तुम्ही डील करता, मग जॉब फेअरसाठी नगरसेवक असतील, आमदार, खासदार यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला भेटावं लागतं. कोणकोणती आव्हानं आली? म्हणजे किती सोपं होतं हे, किती अवघड होतं? मी माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बघाल तुम्ही की मी आव्हानांना कधीच घाबरले नाहीये. हां. संघर्ष असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि तो संघर्ष खूप मोठा दिसत असतो. आता माझंही 10 वर्ष आधी जर मला कोणी ओळखत असेल तर ते इमॅजिन नाही करू शकणार की मी हे करू शकते आता ऍट दिस मोमेंट. तर ते संघर्ष मोठं असतं बट जे आव्हान असतात ना ते संघर्ष येस तर ती खूप छोटी छोटी असतात. ते ऑब्स्टिकल्स असतात लहान लहान. जसं आता समजा इकडनं मला स्टेशनला जायचं असेल तरी आपल्याला 10 गोष्टी मध्ये येणार आहेत आणि ते खूप छोट्या असतात. त्या गोष्टींना छोटं समजून ते मोठं आव्हान खूप इझिली आपण कम्प्लीट करू शकतो आणि मी त्याच पद्धतीने केलेलं आहे. एक मुस्लिम मुलगी म्हणजे नेहमी अशी एक प्रतिमा असते की मुस्लिम मुलगी म्हणजे ती एक तिचा हिजाब असेल किंवा नाजूक साजूक ते तहजीब, सखाफत या सगळ्या गोष्टी धरून बोलणारी एक अशी प्रतिमा लोकांच्या मनामध्ये असते सामान्यतः. पण तुम्ही अशा पद्धतीनं बाहेर जाताय, आमदार खासदारांना भेटताय, जॉब फेअर भरवताय, हे सगळं कसं शक्य झालं? म्हणजे तुमचे जे आजूबाजूचे लोक होते किंवा नातेवाईक होते त्यांच्याकडून काही कधी विरोध झाला?
माझ्या चेहऱ्यावरती येऊन कोणी सांगितलं नाही, बट मागून खूप विरोध झाला. बट त्या विरोधांना जर मी बघितलं असतं तर मी कधीच पुढे जाऊ शकले नसते. म्हणजे असं म्हणतो की लोकांनी काय बोलायचं हे जर आपण विचार केला तर त्यांनी काय बोलायचं प्रॅक्टिकली. आणि त्यांना आपले गोल्स माहिती नसतात. आपण रात्रभर जागून जे प्लॅनिंग केलेले असतात ते कुठंच नसतात त्यामध्ये. ज्या लोकांचा विश्वास आपल्यावरती हवाय तो आई वडील आणि आपले बहीण भाऊ असतात. फक्त त्यांच्याच बद्दल हे 4 लोक हेच मी समजते, जे मागं बोलणारे असतात पुढं. फरक पडायला पाहिजे तर या फक्त 4 लोकांचा पडायला पाहिजे. बाकीचे जे आहेत ते ऑब्स्टेकल्स म्हणू शकता तुम्ही आणि त्याच्याकडे नजरअंदाज केलं पाहिजे. मुस्लिम महिलांचा जर विचार केला तुम्ही तर आपल्या समाजामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाहीये की मुस्लिम असल्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन काम नाही करू शकत, तुम्ही रोजगाराची निर्मिती नाही करू शकत किंवा XYZ एनिथिंग. हे काही समाजातली काही लोक आहेत ज्यांना अधुरं नॉलेज आहे आणि त्या गोष्टी त्या महिलांवरती लादत असतात. जर तुम्ही एक खूप मोठं उदाहरण देते, आमचे मेसेंजर आहेत मोहम्मद सल्लेल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद पैगंबर, त्यांची वाईफ खतीजा, ह्या सगळ्यात मोठा मक्कामधले व्यापारी होते. याच्यापेक्षा मोठा मेसेज काय असू शकतो आयुष्यामध्ये? जर तुम्हाला महिलांना काही ऍडमायर करायचं असेल तर त्यांच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नसू शकते जे ते ऍडमायर करू शकतात प्रॅक्टिकली. खरं. आणि काही लोकांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही अशा लोकांचं इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे ज्यांनी आयुष्यात काहीतरी केलेलं आहे. ही गोष्ट कोणालाच माहिती नाही. मग ते हे म्हणणार की मुस्लिम महिलांनी बाहेर नाही जायला पाहिजे, मुस्लिम महिलांच्या म्हणजे त्यांचे पैसे खाणं हराम आहे आणि वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या मलाही ऐकण्यात आल्या. बट हे अशा गोष्टी कुठेही लिहिलेल्या नाहीयेत आणि लोक त्याच गोष्टी ऍडमायर करतात. स्वतः लोकांनी आता इतकी टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही ChatGPTला विचारू शकता तुम्हाला जर काही अडलं तर प्रॅक्टिकली. आणि आधीच्या जमान्यात असं होतं की लोकांना या माहिती नव्हत्या, खूप साऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या. त्यांना उर्दू अरेबिक मध्ये वाचता लिहिता येत नव्हतं. आता टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे, यू कॅन रीड इन इंग्लिश, यू कॅन रीड इन मराठी, यू कॅन रीड इन एनी लँग्वेज. आणि तुम्हाला खरं त्याचं काय आहे ते तुम्ही सत्यता ओळखू शकता, घेऊ शकता. येस. तुमच्या घरच्यांचा अप्रोच कसा होता? म्हणजे तुम्ही जेव्हा जॉब फेअर सुरू केला, म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉब केला, त्याच्यानंतर जॉब फेअर सुरू केला, तर या वेळेला घरच्यांचा सपोर्ट मिळाला का? त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं? घरच्यांचा सपोर्ट मला काही मिळाला नाही त्या काळात. आता माझे घरचे खूप सपोर्ट करतात, त्यांना खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी बघून. बट 10 वर्ष आधी त्यांना असं वाटलं की हे काय करतेय, हे कोणी केलं नाही, ही का करतेय, असा एक प्रश्न होता. कारण माझ्या वडिलांचं असं होतं की मुलींनी बँकेत नोकरी करावी, 9 to 5 जॉब करावा, आणि या सगळ्या गोष्टी मी ब्रेक करत आलेली आहे. एज्युकेशन म्हटलं तर त्यांचं असं होतं की माझ्या मुलीने खूप जास्त शिक्षण घ्यावं. माझी बहीण एज्युकेटेड आहे, भाऊ एज्युकेटेड आहे, आई वडील माझे ग्रॅज्युएट आहेत, त्यांना वाटायचं ऍटलिस्ट तिने ग्रॅज्युएशन तरी करायला पाहिजे. बट कुठंतरी माझे गोल्स जे होते ते खूप जास्त मोठे होते आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन हे मला कुठंतरी म्हणजे जमलं नाही, कॉम्प्रोमाइज करावं लागलं. बट शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा सपोर्ट होता, बट जॉब फेअर करण्याच्या बाबतीत त्यांना ऍक्च्युली माहितीच नव्हतं जॉब फेअर काय आहे. काही वेळापूर्वी म्हणजे 4-5 वर्ष आधीपर्यंत पण ते सगळ्यांना सांगायचे की माझी मुलगी जॉब करते. अच्छा. म्हणजे माझ्या खानदानात पण कोणाला माहिती नव्हतं की मी जॉब फेअर करत आहे. ते मी काही स्टेटस वरती टाकायचे तर ते तेवढंच फोन करून विचारायचे की माझ्या मुलाला जॉब मिळेल का, ह्याच्यात काहीतरी तू करतीये. म्हणजे इतकं हे आहे. म्हणजे त्यावेळेला ते सांगू शकत नव्हते एक अभिमानानं की माझी मुलगी हे करते. कारण नॉर्मली असं असतं की जे सामान्य पेरेंट्स आहेत त्यांना आपल्या मुलांनी जॉब करावा, नोकरी करावी आणि एक पगार मिळवावा असं एक एम असतं त्यांचं. आणि त्याच्यामध्ये जॉब फेअर सारखी एक वेगळी गोष्ट मुलगी करते म्हटल्यावर तेवढा त्यांच्यामध्ये हे नव्हते की दुसऱ्यांना सांगावं की माझी मुलगी हे करते. राईट. म्हणजे त्यांना नेमकं माहितीच नव्हतं मी काय करतेय. जर त्यांना म्हणजे कसं असतं समाजात पण जेव्हा मुली उंबरा ओलांडतात ना, तिथनच लोक बोलायला सुरू करतात प्रॅक्टिकली. तर त्यांच्या डोक्यात कुठेतरी त्या पण गोष्टी असतील. त्यांना जरी सपोर्ट करायची इच्छा असेल मला, म्हणजे केलंच त्यांनी सपोर्ट, जर केला नसता तर इथपर्यंत आले नसते. कारण ते गोष्टी त्यांनी माझ्यासमोर कधीच येऊन दिल्या नाही की ही गोष्ट या व्यक्तीने तुझ्याबद्दल बोललेत, ही गोष्ट त्यांनी माझ्यासमोर कधीच येऊन दिली नाही किंवा आयुष्यात पण मला नाही वाटत की कधी येऊन देतात ते.
तर ह्या गोष्टीने असा सपोर्ट त्यांनी केला. बट जसं आता मुंबईमध्ये आज मी आलेले आहे, आज त्यांना माहिती आहे मी मुंबईमध्ये आले. बट जेव्हा मी आमदारांचं काम करते, नगरसेवकांचं काम करते, खासदारांचं काम करते, तर बट ऑब्व्हियस मला त्यांना भेटण्यासाठी मुंबईला यावं लागतं. कारण मुंबई हे मिड आहे या सगळ्यांचं. बट त्यांना खूप माझं लग्न होऊसपर्यंत माहिती नव्हतं की मी त्यांना मुंबईला येऊन भेटते. मी वन डे रिटर्न लगेच येस करायचे आणि मीटिंग करून इव्हेंटला जायचे हे माहिती असायचं. म्हणजे हे कुठं ना कुठं गोष्टी होत्या. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या शेअर करू शकत नव्हत्या त्यांच्यासोबत की तुम्ही मुंबईला येताय, आमदार खासदार या सगळ्यांना भेटताय आणि त्याच्यानंतर परत जाताय. तर हे सगळं म्हणजे तुम्ही शिक्षण हे 12वी पर्यंत घेतलेलं आहे, मोठं काही शिक्षण घेतलेलं नाही, उच्च शिक्षण. मग हे सगळं कसं काय मॅनेज केलं, कशा केल्या या सगळ्या गोष्टी? म्हणजे आमदार खासदारांना भेटणं असेल, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करणं, त्यांच्याकडून जॉब फेअरसाठी या सगळ्या गोष्टी मिळवणं असेल, हे कसं घडवून आणलं? 12वी जरी मी पास असेल तरी मी ज्या गोष्टी मला करायच्यात आयुष्यामध्ये त्याचा सखोल अभ्यास करते. जर समजा मला आता जसं आपण कंपन्यांना अप्रोचमेंटचं म्हणाल तर माझ्याकडं 5-5.5 हजारापेक्षा जास्त कंपन्यांसोबत माझा टायअप आहे. अच्छा, तर यासाठी एज्युकेशनची गरज नाहीये. बट तुम्हाला त्याचा मार्ग शोधावा लागेल फक्त की हे कसं मिळवायचंय, तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा संपर्क करायचा, कसा एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीचा रेफरन्स काढायचा, कसा इंटरनेटचा वापर करायचा. म्हणजे माझं असं तुम्ही म्हणू शकता की माझं एज्युकेशन हे इंटरनेटवरती झालेलं आहे. आणि जर 10 वर्ष आधी आता जशी टेक्नॉलॉजी अशी असती तर मी यापेक्षा अजून खूप काहीतरी मोठं केलं असतं. तर मला म्हणजे मुलांना माझं आव्हान आहे की हे जे AI चं जग आहे, हे टेक्नॉलॉजीचं जग आहे, हे तुमच्या चांगल्यासाठी आहे. त्याला अडॉप्ट केलं पाहिजे मुलांनी आणि पुढं जायला म्हणजे चांगल्यासाठी चांगल्या गोष्टी शिकणं आणि जेवढे काही रिसोर्सेस आपल्या आजूबाजूला आहे त्याचा फायदा करून घेणं हे महत्वाचं आहे. जे रिसोर्सेस तुम्हाला त्या वेळेला अवेलेबल होते त्या सगळ्यांचा तुम्ही फायदा करून घेतला, शिक्षण घेतलं, सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर आता सक्सेसफुली हा बिझनेस म्हणता येईल किंवा जॉब फेअर तुम्ही रन करताय. तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही जसं सांगितलं की तुमच्या आईवडिलांना सुद्धा वाटत होतं की तुम्ही फक्त एक जॉब करावा, ते सांगू शकत नव्हते. आणि अशाच बऱ्याचशा मुली आहेत आणि स्पेशली मुस्लिम समाजामधल्या आपण बघितल्या तर जसं मी सांगितलं एक प्रतिमा असते मुस्लिम मुलगी म्हणजे हे असंच करणार, हिजाबमध्ये असेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की ज्या वेल टू डू मुस्लिम फॅमिलीज आहेत त्या आपल्या मुलींना त्यांच्यामध्ये जरी क्षमता असेल तरी सुद्धा त्या क्षमतेनुसार काम करण्याची परवानगी दिली जात नाही किंवा कुठेतरी अडचण निर्माण होते असं वाटतं तुम्हाला? हे मी म्हटलं ना अधुरं जे नॉलेज आहे हेच कुठं ना कुठं अडतं. आता माझी बहीण पूर्ण हिजाब करते, आम्ही नाही रोखू शकत तिला. म्हणजे ही तिची चॉईस आहे, तिची चॉईस आहे प्रॅक्टिकली. आणि प्रत्येक मुलीला एक चॉईस दिलेली आहे, प्रत्येक मुलीने ते निवडावं की तिला काय करायचं आहे पुढं. म्हणजे मी जसं म्हटलं की उमरा ओलांडायची फक्त तिने तयारी करावी, हिम्मत करावी. आणि एक टाइम नंतर त्या गोष्टी म्हणजे ते केलेला तो संघर्ष जो असतो उंबरा ओलांडताना तो तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणजे ते त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे ती एक जी बेसिक स्टेप आहे ती उचलणं फर्स्ट स्टेप घ्यायचं आहे आणि सक्सेस मग तुमच्याकडे येणार. येस 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 येस. आता तुम्ही सक्सेसफुल झालेला आहात, आता तुम्ही जॉब फेअर घेतच आहात, पण त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा तुमचा एक मानस तुम्ही शेअर केलेला होता, काही काम करायचं आहे. ते नेमकं प्लॅनिंग काय आहे तुमचं? मी एक 2 वर्ष आधी बेकवॉल फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावानी फूड प्रोसेसिंग युनिट स्टार्ट केलं. जेव्हा मी वेगवेगळ्या आमदारांसोबत काम करत होते, नगरसेवकांसोबत, खासदारांसोबत काम करत होते, तर त्यांचं मत असं होतं की स्वयंरोजगारावरती कोणी काम करत नाही. तर मी खूप रिसर्च केला त्यावरती पण. तर त्याच्यावरनं मला जाणवलं की महिलांना काहीतरी काम देण्यापेक्षा त्यांना एखादा जर उद्योग आपण निर्माण करून दिला, म्हणजे महिला असू किंवा युवक असू, ते कुठलीही स्टेप म्हणजे स्वयंरोजगाराची जी स्टेप घ्यायला घाबरतात ती घाबरतात यामुळं कारण त्यांनी जर जी स्टेप घेतलीये ती पुढे नाही चालली किंवा त्यांना ते सिस्टीम नसतात माहिती, ते प्रोसेस नसतात माहिती, त्यांना बिलिंग नसतं माहिती, त्यांना अकाउंट फायनान्स नसतं माहिती, त्यांना मॅन्युफॅक्चरिंग नसतं माहिती. जर या सगळ्या गोष्टी आपण जर त्यांना सोपं करून दिल्या तर ते खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. गव्हर्नमेंटच्या पण खूप साऱ्या योजना आहेत, त्याच्या माध्यमातून जर त्यांना फंड्स अवेलेबल झाले
तर नक्की आपण स्वयंरोजगारावरती महाराष्ट्रामध्ये खूप चांगली क्रांती घडून आणू शकतो. येस. याच्यामध्ये आता तुम्ही जॉब फेअर करताय, तुमची तस्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे, त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी सुद्धा तुम्ही काम करताय. तर ही जी जर्नी आहे, म्हणजे 11वी पासून तुम्ही जॉब करायला सुरुवात केली, नंतर जॉब फेअर, आता या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, एक बिझनेस विमेन प्रॉपर तुम्ही असं म्हणता येईल की ग्रो झालेले आहात तसा. तर या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही काय शिकलात नेमकं? थांबायचं नाहीये. हां. जर तुम्ही थांबलात हं, तर तुम्ही थांबलात. हं, म्हणजे स्टेप्स तुम्हाला घेत राहायचंय. आपली लाईफ ही एका ट्रेनसारखी आहे. हं, हं. त्याचं इंजिन आपल्याला बनायचं आहे. मागचे जे डबे आहेत इंजिनच्या, ते आपले लाईफ आहे, ती तशीच चालत जाणार आहे. बट जर इंजिनच थांबलं, जर तुम्हीच थांबलात, हं. तर मागं सुद्धा म्हणजे डबे सगळं काही चालणार थांबून नाहीत. येस जाईल. येस हां. येस. तुम्हाला थांबायचं नाहीये फक्त. चालत तुम्हाला जायचं. एक एक स्टेप घ्यायची, खूप छोटीशी स्टेप घ्या, बट चालत राहायचंय तुम्हाला. जर असं तुम्हाला कधी वाटत असेल, अशी कुठली निराशा येत असेल की आता सगळं थांबलंय, असं वाटतं ना आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना, तर जस्ट एक पाऊल टाकायचंय पुढं, की ओके मला कुठं पोचायचं होतं, मला XYZ जागी पोचायचं होतं. तर त्यासाठी मी काय केलं असतं, जर मी जर पोचलेच आहे असं समजा, तर मला काय करता आलं असतं, तर XYZ गोष्ट करता आली असती. तर ते XYZ करणं सुरुवात करायची, म्हणजे चालत राहायचं पुढं. दॅट्स इट. आणि याच्यामध्ये या जर्नीमध्ये तुम्ही जेव्हा पॉलिटिशियनला भेटता, तिथपर्यंत मंत्रालयामध्ये जाता, या सगळ्या गोष्टी करत असताना एक महिला म्हणून काही अडचणी आल्या? नाही, महिला म्हणून काहीच अडचणी नाही आल्या. उलट महिलांना महिला आहेत म्हणून एक अपॉर्च्युनिटी आहे प्रॅक्टिकली. म्हणजे महिलांनीच महिलांना थांबवलेलं आहे कुठंतरी, की मी एक महिला आहे म्हणून. तर ती जी भीती आहे ना महिला असण्याची, तुम्ही महिला आहात, मी महिला आहे, आज आपण इथं बसलेलो आहोत, जर आपण तोच विचार केला असता की मी एक महिला आहे आणि मी काही नाही करू शकत, तर आपण काहीच केलं नसतं. जर लिस्ट बघा तुम्ही, 10वी-12वी मध्ये चांगल्या गुणांनी मुली असतात, आणि नंतर ते, मी काय म्हणते की मुलींनी मी मुलगी आहे आणि त्यामुळं मला कुठंतरी थांबवलं जातं, हे डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे प्रॅक्टिकली. मुली ह्या अशा गोष्टी करू शकतात. जी मुलगी एका बाळाला जन्म देऊ शकते, एक नवीन जीव तयार करू शकते, ती आयुष्यामध्ये काही करू शकते. बरोबर. प्रॅक्टिकली एक घर चालू शकते. एखाद्या पुरुषाला सांगा तुम्ही घर चालवा, ते अशक्य गोष्ट आहे प्रॅक्टिकली. जर ती एवढे मल्टीटास्किंग काम करू शकते, आणि हेच मल्टीटास्किंग जर तिने रोजगारामध्ये, स्वयंरोजगारामध्ये केलं, तर ती जे करू शकते ते पुरुष पण नाही करू शकत प्रॅक्टिकली. पण मुलींचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर हे खूप भक्कम आहे. मुली हे एक चांगलं म्हणजे त्यांचं जे मल्टीटास्किंग चांगलं करू शकतात, त्याचबरोबर मॅनेजमेंट चांगलं असतं. खूप मॅनेजमेंट चांगलं असतं मुलींचं. म्हणजे मुलांपेक्षाही ते कॉन्सन्ट्रेट असतात, ते भटकत नाही, करू शकतात. हो. येस येस येस. चांगल्या पद्धतीने फोकस करून एखादी गोष्ट तिथपर्यंत, जो काही एम आहे तिथपर्यंत त्या पोहोचू शकतात. मग आता हे सगळं झालं, आता तुमचं पुढचं एम नेमकं काय आहे? कारण जॉब फेअर सुरू केले, तेही चांगल्या पद्धतीने तुम्ही करताय, मध्यंतरी थांबलेलाही होतात, तेव्हाचा काय किस्सा होता? म्हणजे का थांबला होता, का ब्रेक लागला होता जॉब फेअर? लग्नाआधी एक 9 महिने मी जॉब फेअर थांबवले. मला वाटलं आता खूप झालं, 8-10 वर्ष झालं आपण हेच काम करतो, याच्या व्यतिरिक्त पण माझे दुसरे व्यवसाय आहेत. तर मला असं वाटलं की आता थांबलं पाहिजे आपण, आणि ते लग्नाच्या आधीचा तो टाइम सुद्धा मी एन्जॉय करायची माझी इच्छा होती. बट तेव्हा जेव्हा मी 9 महिने थांबले, तेव्हा मला असं जाणवलं की हे चुकीचं आहे प्रॅक्टिकली. जर आपण नाही केलं तर चुकीच्या पद्धतीने जॉब फेअर कोणी दुसरे करणार आहे. म्हणजे जी आपण चांगल्या पद्धतीने हा 9-10 वर्षाचा एक्सपिरियन्स, अनुभव घेऊन जे आपण गोष्टी करू शकतो, ते 1-2 वर्षाच्या अनुभवी लोक नाही करू शकत प्रॅक्टिकली. म्हणून तिथं ती मला किक बसली आणि मी परत जोराशोराने आणि खूप म्हणजे डबल जोश घेऊन मी परत काम चालू केलं. मला आता हे पण माझं आव्हान आहे की जिथं पूरदायक परिस्थिती आहे, मराठवाड्यामध्ये झालं, सोलापूरमध्ये झालं, अशा ठिकाणच्या नेते मंडळींनी पुढे यायला पाहिजे आणि तिकडं त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. आपण रेशनचे किट वाटतोय, खूप लोक वाटतात, ते त्यांचा 1 महिन्याचा पोटाचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. बट जर नोकरीचा प्रश्न सॉल्व्ह केला तर त्या मुलासाठी तो आयुष्यभराचा प्रश्न होतो. त्याला फक्त आपल्याला एक पहिली स्टेप देणं गरजेचं आहे, तो पहिला हात देणं गरजेचं आहे, आणि ती स्टेप घेतल्यानंतर
तो मुलगा म्हणजे त्याचा जो मार्ग आहे, त्याचा जो करिअर आहे तो ऑटोमॅटिक रुळावर घडू येऊ शकतो. शकतो. येस येस घडू खरंय. शकतो. मग आता याच्यामध्ये माझा मूळ प्रश्न हाच होता, की पुढचं तुमचं प्लॅनिंग काय आहे? म्हणजे पुढे नेमकं काय करायचंय? कारण एकतर तुम्ही पॉलिटिशियन वगैरे या सगळ्यांसोबत नेहमी असता, रोजगार मेळावे घेता, जॉब फेअर घेता. आता अशात तुम्ही स्वतः पुढे नेमकं काय करणार आहात? पॉलिटिक्समध्ये जाण्याचा विचार आहे? पॉलिटिक्समध्ये जाण्याचा तर विचार नाहीये माझा. म्हणजे मला इंटरेस्ट नाहीये पॉलिटिक्समध्ये. हां. कारण जी रिस्पेक्ट आणि जे अनुभव आणि ज्या गोष्टी मला माझ्या समाजकार्यातनं मिळतात आहे, त्या तिथनं मिळतील, नाही मिळतील ह्याचं मला काही माहीत नाहीये प्रॅक्टिकली. कारण आत्ता हा जो 10-11 वर्षाचा माझा प्रवास आहे, यामध्ये खूप चांगलं, खूप सुंदर समाजकारण मी केलेलं आहे. आणि याला कुठेही राजकारणामध्ये मोल्ड करण्याची माझी काही इच्छा नाहीये. बट इंटरव्ह्यूच्या जस्ट एक 10 मिनिटं आधी माझ्या हस्बंडचा कॉल आला होता की आमचं जे जिल्हा परिषदचं गट आहे ते ओपन महिलासाठी राखीव झालेलं आहे. तर त्यांची अशी अपेक्षा आहे की इच्छा आहे की मी तिकडनं जिल्हा परिषदची तयारी करावी. पण राजकारणात इंटरेस्ट नसल्यामुळं पुढं काय होईल मला हे माहिती नाही आहे ऍक्च्युली. पण जर समजा तुम्ही आता जॉब फेअर एवढ्या चांगल्या पद्धतीने भरवता आणि तुम्ही सांगता की बाकीचे जे जॉब फेअर आहेत ते तसं काम करत नाहीये जसं तुम्ही करता, Exactly. तर मग तसंच तुम्ही राजकारणामध्ये गेलात तर तिकडे काय वेगळं करण्याची इच्छा आहे? म्हणजे करू शकाल? काय स्कोप आहे असं वाटतं? राजकारणामध्ये गेले तर आता बघा मी राजकारण्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेते. ह्याचं खूप मोठं कारण आहे. कुठलाही राजकीय व्यक्ती हा खूप मोठा इन्फ्लुएन्सर असतो आणि तो त्याच्या भागासाठी खूप एक तळमळीने काम करत असतो. आता राजकीय लोकांना मी खूप जवळनं बघितलेत. खूप सारे असे नेते मंडळी आहेत ज्यांची खरंच खूप तळमळीने काम करायची इच्छा आहे आणि ते करत पण आहेत. तर जर मी राजकारणात आले तर रोजगार हा मुद्दा मी खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकते आणि त्याच्यावरती मी पूर्ण माझं फोकस देईल. कारण आत्ता जर महाराष्ट्राला कुठल्या गोष्टीची गरज आहे, भारताला कुठल्या गोष्टीची गरज आहे, तर ती रोजगाराची गरज आहे. कारण तरुण खूप आहेत येस येस आणि तरुण पिढी बेरोजगारांची खूप आहे, संख्या ही मोठी आहे. खूप मोठी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वयंरोजगारावरती पण माझं नक्कीच मी काम करेल. वा, छान. येस. तुम्हाला तुमच्या पुढच्या या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मला वाटतं की आजचा आपला जो पॉडकास्ट आहे त्यामधून आपल्याला बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांनी निश्चितच एक इन्स्पिरेशन घेतलेली असेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि एवढं छान बोललात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.